येऊन सांगायचं नाही तर ही जी नियमावली आहे ती आपल्याला सांगितली आहे, कारण टेक्निकल इश्यू असा असतो जो कोणाच्या हातात नसतो, कोणी मुद्दामून केलेला नसतो. त्यामुळे सामना जिथे थांबला असेल त्याचप्रमाणे सुरू करायचं आहे, कोणी थांबायचं नाही आहे, टीम मिटिंग्स घ्यायच्या नाही आहेत. त्यानंतर मात्र अजूनही आपल्याला 5 सामने इथे खेळवायचे आहेत. त्याप्रमाणे तर नक्कीच फ्लडलाईट जर गेल्या तर ज्या साईडच्या फ्लडलाईट चालू असतील त्या एंडने आपण खेळत जाऊ. तर ग्लिस्टर ब्लास्टर यांच्या सलामीची आलेली जोडी ती म्हणजेच सॅम्युअल चौगुले आणि शिवा लंके. आतापर्यंत नक्कीच एक उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते ते सॅम्युअल आणि शिवा ही जोडी. त्याचप्रमाणे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर शिवांश इलेव्हनसाठी गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं. शिवांश इलेव्हन असो किंवा रायझिंग स्टार हा संघ असो, ह्याच संघामध्ये देखील त्यांनी पदार्पण केले. ह्याच संघाचा नक्कीच एक मास्टर माइंड असा अष्टपैलू खेळाडू हेमंत गोरले यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू हेमंत यांच्या गोलंदाजीचा स्ट्राईकवर आहे तो म्हणजे सॅम्युअल. तर नक्की रात्रीच्या सत्रातील हा सामना आपण पाहतोय. फ्लड लाईट्स मध्ये खेळला झालेला हा सामना फुल लेंथचा चेंडू होता. इथे मात्र बॅटची आतील काढा घेते, चेंडू चालला मिडॉनच्या दिशेने. प्रथम तिकडे बॉल गॅदर करून फेकीबंद, एक धाव मिळते. आणि आपण काय पाहतोय इथे गेल्या कालच्या दिवसात ज्यांना आपण मिस करत होतो तेच क्षेत्ररक्षक, तोच स्पिनर म्हणून आपण ज्यांना ओळखतो, कामोट्याचा शेन वॉन म्हणून ज्यांना ओळखलं जातं, तो संतोष यादव आता मात्र आपल्याला लाईव्ह इन ॲक्शन पाहायला मिळतोय. संतोषांना नक्कीच गोलंदाजी देतील का हा एक मात्र प्रश्न असणार आहे. नक्कीच ते आपलं एक म्हणतात तसं ब्रह्मास्त्र रॉंग वन ज्याला म्हणतो, जो अजूनपर्यंत कोणालाही पिक करता आले, स्वतः त्यांना देखील पिक करता नाही आलाय. तशी अशी गोलंदाजी करता आपण पाहतो संतोष जाधव यांना. फिरकीचा जादूगार ज्यांना आपण म्हणतो, कोकणचा सुपुत्र. रत्नागिरी प्रीमियर लीग असो त्या सगळ्या टुर्नामेंटचं नक्कीच एक मुख्य असं आयोजन कमिटीमध्ये असणारे आमचे सर्वांचे लाडके संतोष जाधव मॅन इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. तो बोलतो सामने दिशेने दुसरा चेंडू हेमंत यांचा. शिवालंके यांना इथे मला चेंडूला विरकावलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, उत्तुंग असा षटकार. नक्कीच आता मात्र शिवा यांच्या बॅटमॅन रन येणं गरजेचं आहे आणि तेच शिवा आता मात्र आपली क्लास दाखवतो. हेमंत यांच्यावरच हल्ला चढवलाय. पॉवर प्ले म्हणजे हाणामारीचं षटक आपण पाहतोय. आपण एक पाहतोय स्क्वेअर लेग लावलं, त्याचप्रमाणे एक लॉंग ऑनचा फिल्डर आपण पाहतोय. त्यात लॉंग ऑनच्या फिल्डर कशा काय डोक्यावरून षटकार मारतोय ते म्हणजे शिवा. एक मोठ्या टार्गेटकडे आगेकूच करताना ग्लिस्टर ब्लास्टर हा संघ पुन्हा त्या शॉर्टलाईन प्रकारे चेंडू होता, चेंडूला कट केले, चेंडू चाललाय गल्ली आणि पॉईंटच्या दिशेने. एकदा तो नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षकांना काहीशी चूक होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दरम्यान एकच धाव फक्त मिळेल. नक्कीच तिकडे चांगला असा बॅकअप आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे एकच धाव फक्त खर्च करतोय. त्या एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 8 धावा. पुढील चेंडू शॉर्ट ऑनलाईन प्रकार चेंडू होता, चेंडूला भिरकायचा प्रयत्न होता सॅम्युअल यांचा, मात्र चेंडू टप्पा खाऊन काही उसळी घेत नाहीये. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू लागतोय शरीरावर आणि डॉट बॉलची नक्कीच होते सांगता. जसं आपण म्हटलं असं हेमंत यांच्याकडे देखील खूप सारे व्हेरिएशन आपण पाहिले. एक चांगला असा आउट स्विंग कटर गोलंदाज आपण पाहतो. हेमंत वेगावर नक्कीच स्वार होत असतात, पण एक वेसचं जे व्हेरिएशन म्हणतो तेच पेसचं व्हेरिएशन आपण हेमंत यांच्या मार्फत देखील पाहिलंय. पुढील चेंडू हेमंत यांचा फुलने प्रकार चेंडू. इथे मात्र काय पाहतोय, चेंडूला भिरकावलं स्ट्रेट डाऊन द बॉलर सेंट. चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच एक हाणामारीचं षटक जे आपण पाहिलं, पॉवर प्लेचं षटक ज्याला आपण म्हणतो, त्याच पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करण्यासाठी माहीर असणारा फलंदाज सॅम्युअल चौगुले यांनी ते आपण पाहतोय. आतापर्यंत मात्र या चौकाराने धावसंख्या वाढते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजेच 12 धावा. शेवटचा चेंडू हेमंत यांच्या गोलंदाजीचा फुल लेंथला चेंडू. चेंडू फक्त जागा दिली स्क्वेअरच्या दिशेने. इथे धावचित करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, मात्र शिवालंके चित्ताच्या चपाळीने तिकडे पोहोचले आणि एक धाव होते. या एका धावेने पहिला षटक संपतंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव होत आहेत ते म्हणजे बिनबाद 13 धावा.
तर इथे मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे डावखुरी हाताचा अष्टपैलू गोलंदाज महेश मदने यांना आपण पाहतोय. एक चांगलंसं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या रात्री जर आपण पाहिलं तर एक नक्कीच एक वन साइडेड मुकाबला इथे झालेला. ग्लिस्टर ब्लास्टर या संघाने तो सामना जिंकलेला. इथे मात्र फेअर चान्स असणार आहे दोन्ही संघांना. पुन्हा एकदा तोच सामना आपण इथे रंगताना पाहतोय. ते नक्की आपण काल म्हटलं तसं इसी जगा मिळते इसी वक्त, नक्की तोच सामना इसी वक्त इकडे चालू असताना क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण पाहतोय. इथे संतोष यांना पॉईंटवर आपण पाहतो फर्स्ट स्लिपच्या दिशेने मूव्ह केलंय. नक्की चांगली अशी गोलंदाजी अपेक्षा असेल महेश यांच्यातर्फे. ऑफ कटर प्रकारचा जो चेंडू असतो त्यावर नक्कीच माहीर असे महेश. मध्ये आपण त्यांना पाहिलं स्लोअर वन देखील टाकतात. खूप चांगला स्लोअर वन त्यांच्याकडे नक्कीच म्हणावं लागेल. खेळपट्टी खूप चांगली जाणतात महेश. रोज याच ग्राउंडवर आपण प्रॅक्टिस करता देखील त्यांना पाहिलंय. तेच महेश आता मात्र सॅम्युअल यांना फुलन प्रकार चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा द्यायचा प्रयत्न करत होता सॅम्युअल. त्यानंतर मात्र आपण म्हटलं तसं हे खूप चांगला लेग कटर आहे महेश यांच्याकडे. त्याच डॉट बॉलची होते सांगता. तरी म्हटलं तसं या ग्राउंडची चहू बाजू महेशला नक्कीच माहिती आहे. त्यांना माहिती आहे या बाजूनी जर मी बॉलिंग करतो लेग साईड रायटी बॅट्समनसाठी नक्कीच शॉर्ट असणार. त्यामुळे ते ऑफ स्टंपच्या बाहेर सतत गोलंदाजी करतात. इथे मात्र पुन्हा एकदा आता मात्र काय बघायला मिळतंय. मगाशी आपण पाहिला चेंडू टप्पा खाऊन आत आलेला. इथे मात्र टप्पा खाऊन चेंडू जातोय यष्टीरक्षक हातामध्ये. डॉट बॉलची होते सांगता. नक्कीच इथे काहीसं आगळं वेगळं असं बॅटिंगचं पोझिशन आपल्याला पाहायला मिळेल. सॅम्युअल यांची कळत नाही आहे त्यांना काय महेश मधने बॉल टाकतायत. आता मात्र कमबॅक नक्कीच करावं लागेल ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला जर एक मोठ्या धावाकडे लक्ष द्यायचं असेल तर. आतापर्यंत खूप चांगले 2 चेंडू हाताळलेत महेश यांनी. पळतो मॅचच्या दिशेने तिसरा चेंडू महेश यांचा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सॅम्युअल. पुन्हा एकदा स्लोअर वन प्रकार चेंडू. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पाहिलेलं महेश यांनी. त्यांनी जाणलेलं की पुढचा चेंडू सॅम्युअल नक्कीच रिव्हर्स केली. त्याचप्रमाणे त्यांनी पायावर टाकला आणि अजून एक डॉट बॉलचे होते सांगता. नक्कीच प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र प्रेशर बिल्ड करत राहणार आहे ग्लिस्टर ब्लास्टर या संघावर. त्याचप्रमाणे खूप सुरेख अशी गोलंदाजी करता पाहतोय महेश यांना. फुल प्रकार चेंडू होता. इथे मात्र चेंडूला फक्त जागा दिली. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून फेकतायत. तदनंतर मात्र 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे महेश यांनी. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली महेश यांच्याकडून. डावखुरा हाताचा हा गोलंदाज आहे. डावखुऱ्याचा फलंदाज देखील आहे. तितकीच चांगली गोलंदाजी महेश आतापर्यंत मात्र आपण पाहिलं. पूर्ण जो हंगाम आहे कामोठे प्रीमियर लीगचा कालचा दिवस असो किंवा आजचा दिवस असो उत्कृष्ट अशी रित्या गोलंदाजी त्यांनी केली. किफायती अशी गोलंदाजी त्यांनी मात्र केली आहे. तर नक्कीच ह्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता ह्यांचा एक इम्पॅक्ट प्लेअर काल ज्याला आपण पाहिलं नक्की जो इम्पॅक्ट सोडतो जो छाप सोडतो या मॅचवर तोच प्लेअर आज मात्र मिसिंग असणार आहे. काही पर्सनल रिझनमुळे ते आज इथे येऊ शकत नाही. या संघाचे संघमालक या संघाचे सर्व दीपक शिंदे उर्फ शेरी यांना मात्र हा संघ मिस करेल आज. तर कुठेतरी ते यूट्यूब लाईव्हच्या मार्फत देखील हा सामना पाहत असतील व तो सामन्याविषयी पुन्हा एकदा आपण म्हटलं तसं नक्कीच एक ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतो महेश मदने यांचा बॅक ऑफ द हँड ऑफ कटर ज्याला म्हणतात. खूप कमी असे गोलंदाज आहेत टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांना ही डिलिव्हरी पारंगत आहे. त्यापैकी एक महेश मदने नक्कीच खूप चांगली अशी फेकी बॉलची करता आपण पाहतो. लांब टाकतात चेंडू गुड लेंथवरून आत आणायचा प्रयत्न करतात. आणि आपण म्हटलं तसं जर तुम्ही क्रॉस बॅटेड शॉट खेळत जाता नक्कीच हुकणार आहे या बॉलला. आतापर्यंत खूप चांगली अशी गोलंदाजी करता पाहतोय. 5 चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. शेवटच्या चेंडूवर जरी षटकार आला तरी मात्र 7च धावा येतील. पाहूया काय घडतं काय बिघडतं. आता मात्र क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना स्क्वेअर लेगला डीप केलंय. कव्हर्सच्या क्षेत्ररक्षकाला आत घेताना आपण पाहतोय. 4 क्षेत्ररक्षक आपण बाउंड्रीवर पाहतोय ते म्हणजे कव्हर्स लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. तर नक्कीच डावखुऱ्याचा गोलंदाज म्हटल्यानंतर नक्की तिथे मला बोलावं लागेल की अनिकेत सानप ज्याला आपण फिरकीचा जादूगार म्हणतो डावखुऱ्याचा गोलंदाज आपण म्हटलं मुंबई विभागातील. त्याचप्रमाणे गोलंदाजी करताना आपण इथे म्हणतो त्याच प्रकारची गोलंदाजी किंवा थोडा पेस टाकतो महेश. अनिकेत सानप नक्कीच एक पेस देत नसतो बॉलला. फक्त बॉलला कट करतो दोन्ही दिशेला. इथे मात्र वेगावर नक्कीच स्वार झालेत महेश. इथे मात्र अवांतर धाव येते. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू महेश यांच्या षटकातील. अजून एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र शिवा लंके यांना थांबवणं जास्त वेळ थांबणार नाहीये. नक्कीच शिवा लंके सारखा मॅन जो असतो मॅन इन फॉर्म मॅन इन क्लास
तोच शिवालंके आता मात्र गरजतोय महेश यांच्यावर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पाहिलं चेंडूला फक्त दिशा द्यायची काम केले आणि चेंडूला भिरकावलं मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषा पार, लांबच लांब असा षटकार. नक्कीच 5 चेंडू खूप चांगलेच हाताळलेले महेश यांनी. तदनंतर मात्र जो एक्स्ट्रा डिलिव्हरी त्यांनी टाकली वाईडच्या स्वरूपात, तोच एक चान्स मिळाला शिवा यांना मोठा फटका मारण्यासाठी. तर एक मेसेज येतोय आपल्याला कामोटे क्रिकेट असोसिएशनचे सर्व आणि अध्यक्ष सागर पाटील सर यांच्याकडून. तर कामोटे प्रीमियर लीगचे कामोटे क्रिकेट असोसिएशन जेवढे देखील पदाधिकारी आहेत, आपण सर्वांना विनंती असेल की आपण सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचसाठी ते हजर राहायचं आहे. नक्कीच एक अंतिम सामना नक्की रंगतदार असणारा सामना असा होणार आहे. त्यानंतर मात्र एक छोटीशी मीटिंग सागर हो यांनी बोलवली आहे आज. तर नक्कीच पार्टी असेल का, एक सरप्राईज आहे. तर सर्व जे व्यवस्थापक संघ मालक त्याचप्रमाणे जे पण पदाधिकारी आहेत सर्वांना एक विनंती असेल की आपण आपली उपस्थिती इथे दाखवायची आहे. सेमीफायनल फायनलचा सामना नक्कीच एक रोमहर्षक असे होणारे 3 सामने आपण पाहणार आहोत. धावसंख्या झाली आहे 2 षटक्या समाप्तीनंतर 21 धावा. पुढील षटक मंगेश तनपुरे. आता मात्र स्ट्रायकर सॅम्युएल यांना काही बॉल कळत नाही. नक्कीच चेंडू पडताच त्यांनी उसळी घेत नाही आणि चेंडू चालले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर आतापर्यंत मात्र खूप चांगलीशी गोलंदाजी काल देखील आपण पाहिलं मंगेश यांना. वळतोय मॅचच्या दिशेने दुसरा चेंडू. फुलन प्रकार चेंडू होता, चेंडूला भिरकावला. आता मात्र नक्कीच लेग साइड का बादशाह ज्याला म्हटलं जातं तोच सॅम्युएल चौगुले आता मात्र आपला क्लास दाखवतोय. पहिला चेंडूला फुल लेंथचा बॉल होता, पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो मंगेश तनपुरे यांचा बॉल, फुल लेंथ प्रकारचा बॉल पायावर. आणि नक्कीच पायावरचा चेंडू सॅम्युएल सोडत नसतो. चेंडूला मारला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मस्तक देत षटकार. आता मात्र धावा यायला लागल्यात का सॅम्युएल यांच्या बॅटमधून पाहायला लागेल. पुढील चेंडू मंगेश पुन्हा एकदा इथे मात्र पायावर टाकला चेंडू. आता मात्र काय घडतंय, सेम बॉल सेम शॉट आणि सेम रिझल्ट. नक्कीच मगाशी म्हटलं तसं लेग साइड का बादशाह का म्हटलं जातं सॅम्युएल यांना, याचं प्रात्यक्षिक इथे दाखवताना पुढील चेंडू देखील आपण पाहिला सेम टाकलेला चेंडू होता, पायावर टाकलेला फुल्लन तळा चेंडू होता. आणि सॅम्युएल नक्कीच असे सगळे चेंडू सोडत नाही, चेंडूला नक्की डिपॉझिट करतात सीमारेषा पार. या 2 चेंडूंवर 2 षटकार नक्की झाले आणि काहीसा बॅकफुटला टाकला शिवांश इलेव्हन या संघाला. विचार करायला लावला, क्षेत्ररक्षकांमध्ये फेरबदल करावा लागलाय. आणि आपण पाहू शकतो यष्टांच्या मागे आता मात्र आलेत एक लेजेंडरी खेळाडू ज्यांचा एक्सपिरियन्स दांडगा आहे. गुडलन प्रकार चेंडूला पुन्हा पुल केलंय, चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत, तोवर मात्र एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसरा धावचा प्रयत्न आणि इथे बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. नक्कीच आपण म्हटलं असं जेवढे चौकार आणि षटकार इम्पॉर्टंट आहेत मॅचमध्ये, त्याचप्रमाणे सिंगल डबल घेणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला एक मोठा स्कोअरकडे आगेकूच करायची असेल तर. आणि त्याचाच प्रात्यक्षिक दाखवून आपण पाहतो सॅम्युएल आणि शिवा. मग असं आपण पाहिलं सिंगल असो डबल असो एकही चान्स ते सोडत नाही आहेत. या दुहेरी धावसंख्या वाढते, ती म्हणजे 35 धावांवर. अजूनही शेवटचे 8 चेंडू शेष या पर्वातील. फुलन प्रकार चेंडू होता इथे मात्र पाहिलं लेन चेंज केली आहे बॉलरने. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली, चेंडूला मारले पॉईंटच्या दिशेने. एक धाव या एका धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36 धावांवर. नक्की एक महागडं षटक आपल्याला म्हणता येईल मंगेश तनपुरे नक्कीच हँडल करतायत. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत मात्र 15 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा चेंडू मॅन इन फॉर्म शिवालंके. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 13 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. ते शिवालंके पाहूया शेवटच्या चेंडूवर काय करतील. शेवटचा चेंडू मंगेश यांच्या षटकातील. फुल्लन प्रकार चेंडू होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र काढलाय ज्याला आपण यॉर्कर लेनचे डिलिव्हरी बघूया आपण म्हटलं तसं 30 यार्ड सर्कलमध्ये देखील 2 रन पळून काढलेत. वा काय रनिंग बिटवीन द विकेट्स. चित्त्याच्या चपळाईने आपण मगासून म्हटलं असं एकही चान्स सोडत नाही आहेत ते लोक रन पळायचा. तर इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय, 2 धावा नक्कीच पळाले पण 1 शॉटचा इथे निर्णय येतोय. 1 शॉट पळाले त्यामुळे एकच धाव मिळेल. नक्कीच काही 2 धाव पडण्याच्या मागे मात्र
एक धाव त्यांनी मिस केली आणि इथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या वाढते आहे, धावसंख्या पोचते आहे ती म्हणजेच 37 धाव. तर थोडं स्पीडअप करायचं आहे, दोन्ही संघांना देखील विनंती असेल. पाणी घेऊन जायचं आहे. तर शेवटचं षटक पाहूया कोण हाताळतंय शिवांशी लोणी या संघासाठी. नक्कीच एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक वरिष्ठ असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण कामोठे क्रिकेटमध्ये पाहतो तेच आता मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहे. जय पाटील नावाचं वादळ आता मात्र इथे गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळते. मॅन इन फॉर्म आपण पाहतो सॅम्युअल चौगुले यांना आतापर्यंत वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 22 धावा त्यांनी ठोकल्यात. पाहूया एक लेग ब्रेक ऑफ ब्रेक प्रकारची गोलंदाजी ज्याला आपण म्हटलं, मुंबई क्रिकेटमध्ये ज्याला कटर गोलंदाजी म्हटलं जातं, त्याचंच प्रात्यक्षिक दाखवताना आपण जय पाटील यांना देखील इथे पाहतोय. एक लेजेंडरी खेळाडू, 40+ क्रिकेट सामन्यामध्ये महाराष्ट्रभर कुठेही स्पर्धा असेल, जेव्हा आपण टॉप 10 प्लेयर्सची नावं करतो महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये जेव्हा नाव लागतं आयकन खेळाडू म्हणून ज्याला खेळवलं जातं तेच जय पाटील. आता मात्र गोलंदाजी मार्कवर फुलन प्रकार चेंडू होता, इथे चेंडूला भिरकावलं स्क्वेअरच्या दिशेने, तिथे प्रथमेश बॉल खाली येईल. तदनंतर मात्र चेंडूला भिरकावलंय, बैठक शॉट रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. चेंडूला जज केला, चेंडू होता फुल लेनचा डिलिव्हरी, चेंडू लेग ब्रेक होता, सॅम्युअलने आधीच जज केलं, एक पाय टेकवला, घुटना देख तमाशा देख म्हणतात तो शॉट चेंडूला डिपॉझिट केलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. नक्की आता मात्र बॅटमधून रन यायला लागलेत सॅम्युअल यांच्या. 14 चेंडूंमध्ये आतापर्यंत वैयक्तिक 28 धावा ज्यांनी केलं तेच सॅम्युअल आता मात्र स्ट्राईकवर असताना आपण पाहतोय. 43 धावा आता मात्र झाल्यात स्कोर कार्डवर. शेवटचे 5 चेंडू या पूर्वार्धातील शेष असणार आहेत. पुन्हा एकदा जय पाटील बॉलिंग मार्कवर. दुसरा चेंडू सॅम्युअल यांना, फुलन प्रकार चेंडू, इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता सॅम्युअल यांचा. वेगावर परिवर्तन करताय जय आणि आपला क्लास दाखवताना जय आपण पाहतोय. डॉट बॉलची होते सांगता बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला ज्याला म्हटलं जातं तोच हे शेवटचे 4 चेंडू आपल्याला म्हणता येईल. जय विरुद्ध सॅम्युअल. फुलन प्रकार चेंडू होता, इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं हरेश पांड्या सर यांच्या भाषेमध्ये, सबमरीन डिलिव्हरी ते डिलिव्हर केली जय यांनी आणि डॉट बॉलची नक्कीच होते सांगता. एक षटकार खाल्ल्यानंतर इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळत आहे जय पाटील यांना. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार आला होता, तदनंतर मात्र 2 डॉट चेंडू डिलिव्हर करतात जय. पुढील चेंडू फुलन प्रकार चेंडू होता, चेंडूला मारलाय, जागा बनवली, रूम केली, चेंडूला भिरकावलं लॉंग लेगच्या दिशेने. पंचांच्या निर्णयाची नक्कीच आपल्याला वाट पाहावी लागेल. इकडे पंच आपल्याला रिव्ह्यू घ्यायला सांगतायत, बॅट्समन किती मागे गेलेला त्याच्यावर देखील रिव्ह्यू आहे. तर तिसऱ्या पंचांना विनंती असेल सर एकदा आपण बघायचंय. सर फेअर कॉल, इट्स अ बाउंड्री. नाही त्याच्यात थर्ड अंपायरने ते बघितलंय, तुमचं 12th मॅन देखील येतं, त्यांचा थोडा पायाचा पार्ट होता तो स्टंपच्या पुढे होता, म्हणजे स्टंपच्या लाईनला होता. पूर्ण जर मागे असेल तर तो डेड दिला जाईल. बाउंड्री 4 धावा. तुमचा 12th मॅन पण इथे बसलाय, त्यांनी पण बघितलं, तुम्ही प्लीज येऊन सांगू शकता. तर नक्कीच आतापर्यंत मात्र 2 चेंडू जे निर्धाव टाकलेले त्याचाच खरपोश समाचार पाहिलं. सॅम्युअल यांनी जज केला बॉलला, माहिती होतं की गुड लेंथ किंवा शॉर्ट ऑफ लेंथच टाकणार, सरसावले मागे, चेंडूला डिपॉझिट केलं लॉंग लेगच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या वाढते 47 धावा. नक्कीच एक मोठ्या धावांकडे लक्ष असेल ग्लिस्टर ब्लास्टर या संघाचा. पुढील चेंडू जय यांचा,
फुलन बघा चेंडूला भिरकावला, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक किरण बॉल खाली होता आणि इथे मात्र काही चूक करणार नाही किरण. नक्की चांगला असा क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांना मानलं होतं त्यांनाच तिकडे पाचारण केलेलं मिडविकेटच्या दिशेने. आणि इथे सॅम्युअल यांची खेळी होते समाप्त. खेळाडू होत आहे बाद सॅम्युअल आणि ते पहिला गडी गारद होतोय ते म्हणजे ग्लिस्टर ब्लास्टर या संघाचा. तर शेवटचा चेंडू असेल हा मात्र जय पाटील यांच्या षटकातील. तर नक्कीच आता मात्र सॅम्युअल यांची जागा घेण्यासाठी अजून एक अष्टपैलू असा खेळाडू आपण म्हणतो घाटकोपर पंतनगर विभागातील हा खेळाडू याला आपण पाहतो नितीन पणाळे आता मात्र शेवटचा चेंडू फेस करायला आले. एक दांडगा असा अनुभव लेदर बॉल क्रिकेटचा देखील नितीन यांना आहे. पाहूया काय घडतं या चेंडूवर. नितीन षटकार मारतो का की जय पाटील यांना विकेट मिळते. नक्कीच पाहावं लागेल. आतापर्यंत मात्र 47 धावा इथे धाव फलकावर झाल्यात. 50 धावांचं जर टार्गेट द्यायचं असेल तर चौकार किंवा षटकाराची नक्कीच गरज असेल ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला. शेवटचा चेंडू फुलन बघा चेंडू होता, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मारला लॉंगॉनच्या दिशेला. लॉंगॉनला आपण चिन्मय साळुंके यांना पाहतोय. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का आणि इथे दुसरी धाव घेण्यामध्ये मात्र धाव बाद होताना पाहतोय नितीन पणाले यांना. त्या एकच धावसंख्या आतापर्यंत ऍड झाली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 48 धावा. इथे मात्र शिवांशी लेवन या सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज असेल. आपण समालोचन कशाकडे पाहतोय मॅन इन फॉर्म नक्कीच कोकणचा सुपुत्र संतोष जाधव यांची गोलंदाजी नक्कीच कुठेतरी आपण मिस केली. संतोष यांनी जर गोलंदाजी केली तर नक्कीच हा स्कोर थोडा अजून कमी असला असता. तर पुढील या मॅचच्या उत्तरार्धाचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो कामोड्यातील अजून एक गोड आवाज कोकणचा सुपुत्र म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो आणि आयोजनात कुठलीही टुर्नामेंट असो कुंदन यांचा हातभार आपल्याला नेहमी लागला आहे. तेच कुंदन आता मात्र समालोचन कक्षाकडे आपल्याबरोबर जोडले जात आहेत. तर कॅमेरामन इकडे फोकस करायचा. आपण इथे टॉस करतोय. शिवांश ट्रान्सपोर्ट विरुद्ध मास्टर सूर्यालन या दोन संघांमध्ये होणारा हा टॉस. नाणेफेक झाली आहे. नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच तर इथे नाणेफेक जिंकली आहे. नक्कीच आपण जेव्हा पण पाहिलं सोनू यांना नाणेफेकीसाठी येतो तेव्हा सोनू यांनी टॉस जिंकलाय. पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली मास्टर सूर्यालन या संघाने. सोनू आपला डिसिजन सांगायचा आहे. सोनू डिसिजन तर डिसिजन पेंडिंग असेल तर आपण वळतो चालू असल्या सामन्याच्या दिशेने. पुढचं समालोचन करतील आपल्या सर्वांचे लाडके कुंदन कांबळे सर. धन्यवाद विहान. तर चालू असलेला सामना ग्लिस्टर वर्सेस शिवांश इलेव्हन. प्रथमतः शिवांश इलेव्हन यांनी फलंदाजी करून तब्बल 48 धावांचं आव्हान दिले. ते सॉरी प्रथमतः फलंदाजी करून ग्लिस्टर ब्लास्टर संघाने तब्बल 49 आव्हान दिलंय शिवांश इलेव्हन संघाला. तर पाहूया कशा प्रकारची फलंदाजी शिवांश इलेव्हनचे संपूर्ण खेळाडू करतील. आतापर्यंत झालेल्या खेळामध्ये ग्लिस्टर ब्लास्टर संघ अप्रतिम दर्जाची खेळी केले. त्याचनुसार शिवांश इलेव्हन संघाने देखील चांगल्या प्रकारची खेळी करत क्वार्टर फायनल पर्यंत हा सामना नेऊन ठेवलाय. तर शिवांश इलेव्हनची सलामीर जोडी महेश मदने आणि कोकण सुपुत्र हेमंत गोरले मैदानामध्ये दाखल होतोय. दोन्ही फलंदाज हे आक्रमक आणि मोठ्या ताकदीचे खेळाडू आहेत.
शक्ती जरी की अंगाने कमी असली तर युक्तीचा जोरावरती चांगली फटके घेण्याची क्षमता या दोघांनी सलामीर जोडीकडे आहे. महेश मदने आणि हेमंत. ग्लिस्टर ब्लास्टर या संघामध्ये काहीशी टीम मीटिंग होते. तर लवकरात लवकर टीम मीटिंग संपून आपलं क्षेत्र सजवून घ्यायचे ग्लिस्टर ब्लास्टर संघ. सगळे सामने आपल्याला 10 वाजेच्या आतमध्ये संपवायचे आहेत अशा आयोजकांकडून सूचना आलेली आहे. त्यावेळी लवकर फास्ट खेळवायचे. बॉल पास झाले का? ओके. तर पाहूया पहिलंच पॉवर प्लेचं षटक कोण हाताळत येते. कारण याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठमोठे फटके खेळले जातात. रायगड जिल्हा परिषद लेखाधिकारी आदरणीय शहाजीराजे भोसले मराठा एम्पॉवर या अध्यक्ष यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर ग्लिस्टर ब्लास्टरच्या संपूर्ण गोलंदाजांना खूप संधी आहे मोठी की प्रत्येक विकेटसाठी आपल्याला 1000 रुपयाचे रोख रक्कम आदरणीय शहाजीराजे भोसले यांच्याकडून आलेलं आहे. एम्पॉवरचे अध्यक्ष आदरणीय शहाजीराजे भोसले यांच्याकडून रोख रक्कम 1000चं पारितोषिक आहे प्रत्येक. आता स्ट्राईकला आहे तो महेश मदने आणि नॉन स्ट्राईकला आहे तो हेमंत गोरले. आणि संघाकडून आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो तो दुर्वेश गोवारी. तर सामन्याला सुरुवात होते. कायचं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. समीकरण आहे ते 24 बॉल आणि 49 धावा तब्बल पार पाडायचे शिवांश इलेव्हन संघाला. दिग्गज गोलंदाज देखील या ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडे आहेत. संपूर्ण उर्वरित 14 खेळाडूंच्या नजरा संघ मालकांच्या नजरा या दोन्ही सलामीर जोडीकडे असतील और त्याचनुसार दुर्वेशवर देखील या संघ मालकाची नजर असेल. पाहूया दुर्वेशचा पहिलाच बॉल काहीसं 10-12 पावलाचं मोठं रनअप घेतोय. पंचांच्या दिशेने निघालेला पहिलाच बॉल सोडलाय आणि हा फुलटॉस बॉल होता. पाहूया पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय या ठिकाणी आणि अतिरिक्त धावेने संघाचं खातं खोललं जातंय. पाहूया रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉल साठी. थर्ड अंपायर नक्कीच या ठिकाणी चेक करतायत. परंतु बॉलला जर का हलकीशी बॅट लागली असती तरी बॉल हा सीमारेषा पार जाऊ शकला असता कारण तेवढा वेग या दुर्वेच्या बॉल मध्ये होता. या 2 दिवसाच्या भव्य दिव्य आयोजन मध्ये संपूर्ण जास्तीत जास्त योगदान असेल तर संपूर्ण कामोटे क्रिकेट असोसिएशनचे सभासद होतात. त्याचनुसार रविराज भगत गणेश यादव यांचं पाहूया फेअर डिलिव्हरी थर्ड अंपायर डिक्लेअर केली जाते आणि हा वाईड बॉलचा इशारा कंटिन्यू राहील. अतिरिक्त धावसंख्या वाईडच्या स्वरूपात 1 धाव संघाचं खातं खोललं जातंय अतिरिक्त धावेनं. पाहूया गिरीश चिमणे काहीसा संदेश देत काहीसा कानमंत्र दिला जातोय तो दुर्वेश गोवारीला. पाहूया कशा प्रकारचा बदल दुर्वेश करेल. महेश मधल्या स्ट्राईकला आहे नॉन स्ट्राईकला आहे तो हेमंत. तर पाहूया बॉलकडे धाव घेतले महेशच्या दिशेने दुर्वेशने बॉल सोडलाय आणि अति उत्कृष्ट असा स्क्वेअरच्या दिशेने बॉल ठोकलाय. बॉल जातो 2 टप्पा चौकार. महेशने चौकारानं स्वतःचं वैयक्तिक खातं खोललंय आणि या चौकारानं धावसंख्या झाली आहे ती 5. 1 बॉल 5. ज्या स्पीडला बॉल आला त्या स्पीडला हलकीशी बॅट दिली दिशा दिली आणि बॉल गेला चौकार.
मास्टर सूर्याचा संघनायक, कामोडे टायटनचा संघनायक व शिवांश ट्रान्सपोर्टचा संघनायक, तिन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्वरित व्यासपीठावरती यायचं आहे. तिन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर व्यासपीठात संपर्क साधायचा. तर वळूया मॅच कडे. दुर्वेचा पुढील बॉल महेश मधण्यासाठी, बॉल पंचानं पार केलाय आणि उत्कृष्ट बॉल तटोल लॉंग ऑफच्या दिशेला, कव्हरच्या मध्ये बॉल जाताना बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. खणखणीत महेशचा दुसरा चौकार आणि या चौकाने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 9. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते ती महेश मदनेकडून. एक आयकॉन लेवलचा खेळाडू आहे महेश. मोठमोठे फटके महेशच्या बॅटवर सातत्याने पाहायला मिळतात. धावसंख्या झाली ती 9. काहीसा कानमंत्र दिला जातोय तो दुर्वेश गोवारीला संपूर्ण संघ नायक आणि कॅप्टन कडून, सिनियर प्लेअर कडून. आतापर्यंत 2 बॉल गेले आहेत आणि धावायला ते 9. चांगली गोलंदाजी करतोय. तर पाहूया पुढील बॉल दुर्वेशचा महेशसाठी कसा असेल. आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत. चौकाराची हॅट्रिक होते का? आणि उत्कृष्ट असा बॉल टाकला आणि महेश मदनेला जाळ्यात फसवलंय ते दुर्वेशने. महेश बाद होतोय. वैयक्तिक 8 धावांवरती मोठा मासा दुर्वेशच्या गरीला लागलेला आहे. पुन्हा एकदा कामोडे टायटन मास्टर सूर्या. हॅलो हॅलो. यानंतर कृपया कामोडे टायटन्स शिवांश 11 ट्रान्सपोर्ट्स तसेच मास्टर सूर्या 11 कर्णधार आपण त्वरित मंडळापाशी यायचंय. तर आताच झालेल्या विकेटसाठी शहाजीराजे भोसले यांच्याकडून दुर्वेशला रोख रक्कम 1000 रुपये लागू झालेला आहे. हार्दिक अभिनंदन दुर्वेश. चांगल्या प्रकारचं कमबॅक दुर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या ठिकाणी तब्बल 2 चौकाराच्या नंतर एक महेश मदनेसारखा मोठा फलंदाज बाद केला दुर्वेशने आणि नक्कीच 1000 रुपयाचा रोख रक्कम याला शहाजीराजे भोसले एम्पॉवरचे अध्यक्ष यांच्याकडून घोषित झालेला आहे. असेच प्रयत्न करत राहावे लागणार आहे ते दुर्वेशला नक्कीच. परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज मैदानामध्ये उतरला आहे तो प्रथमेश. शांत डोक्याचा एक मोठा खेळाडू प्रथमेशने याआधी कालच्या दिवसामध्ये बॅटीच्या माध्यमातून चांगले फटके खेळले होते. पाहूया. आणि हा काहीसा फसवला आहे आणि हा दुसरा विकेट. रोख रक्कम 2000 रुपये लागू होत आहेत ते दुर्वेश गोवारीला शहाजीराजे भोसले यांच्याकडून. आणि दुर्वेश जाऊन पोहोचलाय तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते ती दुर्वेश गोवारी यांची. अजूनही दुर्वेशकडे 2 बॉल शिल्लक आहेत आणि त्यावरती 2000 कमवू शकतो दुर्वेश. पाहूया. प्रत्येक बॉल हा 1000 रुपयासाठी असेल. जर का विकेट घेतली तर नक्कीच 1000 रुपये लागू आहेत ते एम्पॉवरचे अध्यक्ष आदरणीय शहाजीराजे भोसले. रायगड जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी आदरणीय शहाजीराजे भोसले एम्पॉवरचे अध्यक्ष आदरणीय शहाजीराव भोसले यांचे संपूर्ण कामोटे क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे कामोटे प्रीमियर लीगच्या संपूर्ण आयोजन कमिटीतर्फे हार्दिक त्यांचे स्वागत केलं जाते. आणि आता आलाय तो मैदानामध्ये कामोड्याचा एक सिनियर खेळाडू, संपूर्ण रायगड जिल्ह्याचा एक सिनियर खेळाडू जय
जर का दुर्वेश गोवारीने हॅट्रिक घेतली तर पुन्हा एक गणेश यादव यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अर्थातच हा बॉल असेल तो 1500 रुपयाचा दुर्वेश गोवारीसाठी. जर का विकेट आली तर शहाजीराजे भोसले यांच्याकडून 1000 रुपये व गणेश यादव यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. पाहूया दुर्वेश 1500 रुपयाचा मानकरी होतो का, की त्याची हॅट्रिक स्टॉप करण्यामध्ये जय सर यशस्वी होतात का. कृपया टाइमपास नको, क्षेत्राच्या फास्ट लावून घ्यायचं आहे. तर पाहूया 1500 रुपयाचा बॉल दुर्वेश गोवारी कडून. धाव घेतली जय सरांच्या दिशेने. पाहूया आणि हा अप्रतिम दर्जाचा फटका सजवलाय तो जय सर याने आणि बॉल चला 2 टप्पा सीमारेषा पार कणकणीत असा चौकार. हॅट्रिक ड्रॉप झाले आहेत तसेच 1500 रुपये स्टॉप झाले आहेत. परंतु अप्रतिम दर्जाचा फटका बघायला मिळाला तो एक वरिष्ठ खेळाडूकडून. जय सर अनुभवाचा पुरेपूर वापर केलाय तो जय सर यांनी आणि वैयक्तिक चौकाराने खातं खोलले. धावसंख्या झाली ती 13. 5 बॉल आतापर्यंत गेले आहेत, त्यामध्ये 3 चौकार आले आहेत व 2 विकेट आले आहेत दुर्वेशच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. जे पहिलं षटक आहे ते पॉवर प्लेचं षटक आहे व त्यामध्ये मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रत्येक खेळाडू प्रयत्न करत असतो. परंतु आतापर्यंत 2 मोठमोठ्या विकेट घेण्यात सक्सेसफुल ठरलाय तो दुर्वेश. आणि पुन्हा सामना करतील जय सर. दुर्वेश टू जय सर. पाहूया दुर्वेशचा पुढील बॉल. फुलटॉच काहीसा बॉल होता परंतु फटका फसला आहे. नक्कीच बॅटची खालची दिशा घेतली, त्यामध्ये 1 धाव पूर्ण झाली आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14. 2 बाद 14. आणि आता समीकरण आहे ते 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे ती शिवांश इलेव्हन संघाला. या कामोटे प्रीमियर लीग मध्ये हा सामना जो जिंकेल तो संघ पुढे जाईल. परंतु जो सामना हा लॉस होईल त्याला मात्र कामोटे प्रीमियर लीग मधून बाहेर व्हावं लागेल. तर पाहूया दोन्ही संघ संपूर्ण आपली ताकद या सामन्यामध्ये लावतायत. काही तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण हेमंत आणि जय सर ही मोठी जोडी मैदानामध्ये आहे. जोडी तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आले तो शिवा लंके. एक कामोड्याचा स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. रबर बॉलची ज्यावेळी केपीएल झाली होती त्याचा प्रमुख आयोजक होते ते शिवा लंके आणि कृष्णा मिश्रा. कामोटे असोसिएशनने बरेचसे या ठिकाणी आयोजक निर्माण केले आहे या क्रिकेट साठी. तर पाहूया 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे ते शिवांश इलेव्हन संघाला. शिवा लंके वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन आलाय आणि हा फटका लॉंगॉच्या दिशेला परंतु क्षेत्ररक्षक खाली. पाहूया झेल होतो का नाही. अप्रतिम दर्जाचा झेल पाहायला मिळाला ओमकार कडून. आणि पुन्हा एकदा रोख रक्कम 1000चं पारितोषिक लागू झालं तर शिवा लंके याला शहाजीराजे भोसले यांच्याकडून. विकेट खूप मोठे आहे आणि यासाठी मोठ्या विकेटसाठी पारितोषिक देखील खूप मोठं लागलंय. अप्रतिम दर्जाचा झेल इथे पाहायला मिळाला संघनायक ओमकार याचकडून. दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. ग्लिस्टरच्या प्रत्येक बॉलरला या ठिकाणी रोख रक्कम 1000 रुपयाच्या प्रत्येक विकेटला प्राइज लागू आहे शहाजीराजे भोसले. कारण जे तुमचे 6 बॉल असतील तो प्रत्येक बॉलला 1000 रुपयाचा असतील. जर का तुम्ही 6 बॉलला 6 विकेट घेतलात तर 6000 रुपये तुम्हाला भेटू शकतात. नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो. पैशाचा पाऊस इथे पडत आहे बॉलर गोलंदाजांसाठी. शहाजीराजे भोसले सौजन्य आहे त्यांचे. एम पॉवरचे अध्यक्ष आदरणीय शहाजीराजे भोसले. आणि पुन्हा एक डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आलाय तो किरण घाडगे.
शिवा आणि किरण हे एकाच संघातील दोन खेळाडू, एकाच गावातील दोन खेळाडू आहेत. संपूर्ण गेमची एकमेकांबद्दल माहिती आहे. पाहूया कोण कोणाला वरचढ चढतो. तर 1000 रुपये लागू झाल्याच्या नंतर पुढील बॉल शिवाचा किरणसाठी, आणि हा तटवायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. बॉल चाललाय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. धावसंख्या स्थिर रावलेली, धावसंख्या थांबली ती 14 वरती. पाहूया पुढील बॉल कायसा तर पुढील बॉल किरणसाठी, आणि हा पुन्हा एक दुसरा 2000चा फटका मिळाला. तो किरणच्या स्वरूपात मिडल बॉल उडवला आहे. यष्टा उद्ध्वस्त करून टाकले ते किरणच्या शिवा लंके याने, आणि शिवा लंके याला 2000 रुपये रोख रक्कम लागू झाले. आतापर्यंत 3 बॉल टाकलेत आणि 2000 लागू करून घेतले ते शिवा लंके याने. बोनस बोनस बोनस. उन्हाळ्यामध्ये कुणालाही बोनस मिळत नाही, परंतु आज आमच्या ग्लिस्टरच्या सर्व गोलंदाजासाठी बोनस आव्हान दिले ते शहाजीराजे भोसले यांनी, आणि नक्कीच त्याचा लाभ घेत संपूर्ण गोलंदाज. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. हेमंत आलेला स्ट्राईकला, अजूनही त्याच्या सलामीर जोडी होती हेमंत, परंतु आतापर्यंत स्ट्राईक मिळाले नाही ते हेमंतला. आणि आता एक बलाढ्य असा फलंदाज मैदानाचा ताब्या घेतोय तो चिन्मय साळुंखे, कावड्याचा एक स्टार खेळाडू, उत्कृष्ट असा फलंदाज. पाहूया शिवाचा पुढील बॉल चिन्मयसाठी काय असेल, आणि हा रिव्हर्स स्विच हिट आल्या आल्या स्विच हिट केलाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. स्वतःचं खातं चिन्मयने चौकाराने खोलले. अप्रतिम दर्जाची फलंदाजी. नक्कीच संघाला असेच विजयासाठी मोठे फटके घेण्याची आवश्यकता आहे शिवांश 11 संघाच्या संपूर्ण फलंदाजांना, कारण की आव्हान खूप मोठं आहे. अजूनही 14 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता असेल ती शिवांश 11 संघाला, आणि अशा मोठ्या मोठ्या फटक्यातून हे आव्हान संपुष्टात येऊ शकतं. परंतु गोलंदाज देखील खूप, आणि हा पुन्हा एक फुल टच बॉल. पाहूया काय होतं या ठिकाणी. बॉल चाललाय शिवशंभूच्या संघाला भेटण्यासाठी, आरपार खणखणीत असा षटकार. पाहूया अंपायर हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे, काय असेल. हॅलो, थर्ड अंपायरची भूमिका पार पडतात ते आपले मनोज पवार सर. लवकरच निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. फेअर डिलिव्हरी आहे, डाऊन लाईन आहे, परंतु फटका तेवढा चांगला होता. आणि आल्या आल्या चिन्मयने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला, दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला. पाहूया पुढील बॉल काय असेल. आणि पुन्हा स्विच हिट करायचा प्रयत्न होता, परंतु फर्स्टवा बॉल टाकला. शिवाकडे देखील खूप मोठा सारा अनुभव आहे, आणि त्यामध्ये शिवाने चिन्मयला फसवण्यात एक सक्सेसफुल ठरलाय. आणि अखेरीस 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24, आणि जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे ती शिवांश 11 संघाला. आपल्या गोलंदाजीमधून सामना रोखू शकता हे शहाजीराजे यांना माहिती होतं, आणि त्याचाच प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक विकेट वरती शिवांश 11च्या प्रत्येक खेळाडूवरती 1000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी शहाजीराजे यांच्यावर घोषित आहे. कारण की शिवांश 11चे जे फलंदाज आहेत ते खूप महागडे फलंदाज आहे, आणि त्या प्रत्येक फलंदाजाला बाद करण्यासाठी येथे 1000 रुपयाचा रोख रक्कम या ठिकाणी लावण्यात आला आहे. तर पाहूया तिसरी गोलंदाजी कोण घेऊन येतो. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आला तो, एक निर्णायक षटक घेऊन आला तो विकास जाधव, कारण की सामना खूप जवळ येऊन ठेवलाय. 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे ती. 12 बॉल आणि 25 धावा.
अत्यावश्यक आहे ते शिवांश इलेव्हनच्या संघाला जिंकण्यासाठी, परंतु रोखण्यासाठी देखील 12 बॉल शिल्लक आहे ते ग्लिस्टर ब्लास्टर या संघाकडे. पाहूया नवीन गोलंदाज विकास जाधव आपल्या संघासाठी कशा प्रकारचं एक डावखुरा गोलंदाज कशा प्रकारचं योगदान देईल आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईकला 2 ओव्हरच्या नंतर आलाय तो एक कोकणचा सुपुत्र, राजापूर गावचा खेळाडू, स्टार खेळाडू ज्याने रायगड गाजवला असा हेमंत. पाहूया पहिलाच बॉल विकासचा आणि काहीसा पहिलाच चेंडू होता विकासचा, फसवा. फुलटा चेंडू होता, मोठा फटका आला असा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. हेमंत सारख्या मोठ्या फलंदाजाकडे जर काही फुलटच बॉल आले तर बॉल हे मैदानात राहणार नाही, बॉल मैदानाच्या बाहेर गायब होऊ शकतो. परंतु अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथं पाहायला मिळते ती विकास कडून. अजून समीकरण आहे ते 11 बॉल आणि 25 धावा. तर पाहूया आणि हा तटवायचा प्रयत्न होता, परंतु काहीशी अपील करण्यात येत आहे, परंतु पंचांनी अपील फेटाळले. मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच घेतली जाईल. तर समीकरण उरलं इथे 10 बॉल आणि 24 धावा. काहीसा हाय व्होल्टेजचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय रात्रीच्या ठीक 9:15 वाजता. नक्कीच सगळ्यांच्या मनामधील धाकधूक वाढत आहे. ज्यांनी पैशाची बरसात केली ते शहाजी राजे प्रत्यक्षात तिथे मॅच बघण्यासाठी उपस्थित राहिलेले. प्रत्येक बॉलरचा बॉल हा विकेटसाठी शिवांश इलेव्हनच्या खेळाडूचा एक खेळाडू हा 1000 रुपयाचा आहे बाद करण्यासाठी. तर पाहूया विकासचा पुढील बॉल चिन्मयसाठी एक बिग हिटर. चिन्मय साळुंकी धाव घेतले चिन्मयच्या दिशेने, विकासने पाहूया बॉल सोडलाय आणि हा काहीसा ऑफ साइडला ब्लॉक टाकलाय. बॉल सोडण्यात आला आहे. निर्धाव बॉल चालला आहे आणि असे निर्धाव बॉल सोडला तर काहीसं समीकरण जड होऊन जाईल शिवांश इलेव्हन. परंतु त्या आणि 9 बॉल आणि 24 धावा. समीकरणामध्ये खूप मोठा फरक पडत चालला आहे, परंतु उपस्थित असलेले दोन्ही फलंदाज धुरंधर फलंदाज आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे. पाहूया पुढील 3 बॉल खूप निर्णायक असतील विकास याचे. बॉल सोडलाय आणि हात अटवायचा प्रयत्न, परंतु आउटसाइड एज घेतले आणि काहीसा चिन्मयला बाद करण्यास यशस्वी ठरला तो विकास. आणि विकासला देखील 1000 रुपये लागू झाले ते आदरणीय शहाजीराजे भोसले यांच्याकडून. मॅचचं समीकरण होतं कुठे आणि कुठे येऊन पोहोचलं. समीकरण उरले ते 8 बॉल आणि 24, 24. प्रत्येक बॉलला 3 धावांची आवश्यकता असेल, परंतु गोलंदाजी खूप अप्रतिम दर्जाची केली आहे आणि गोलंदाजावरती जबाबदारी दिली ती शहाजीराजे भोसले यांनी. प्रत्येक विकेटवरती 1000 रुपये आहेत. चांगल्या प्रकारचा फायदा आतापर्यंत 5000 रुपये तब्बल या ग्लिस्टर भाषेच्या संपूर्ण गोलंदाजाला लागू झालेत. दुर्वेशला 2000, शिवालंकीला 2000 आणि विकासला आतापर्यंत 1000 रुपये लागू झालेत. 8 बॉल 24. प्रशांत नवीन फलंदाज एक बिग हिटर, हाय हिटर प्रशांत. दोन्ही फलंदाज राजापूर तालुक्यामधून. आणि आल्या आल्या प्रशांतने ठोकायचा प्रयत्न केला, परंतु बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. खणखणी असा प्रशांतचा वेलकम असा चौकार. चौकाराने धावसंख्येमध्ये बल समीकरणामध्ये बदल होतोय आणि इथे या ठिकाणी उरलेत मात्र 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे ती शिवांश इलेव्हन या संघाला सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल 20 धावा. सागरने चांगला प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न काहीसा अपूर्ण पडलाय. शिवालंक्या आणि सागर याच्या दोघांच्या मधून हा बॉल सीमारेषा पार गेला 1 बाउन्स करून. तर पाहूया महत्वपूर्ण बॉल असेल विकासचा हेमंत साठी, सॉरी प्रशांत साठी. धाव घेतले आहे प्रशांतच्या दिशेने. पाहूया बॉल कशा स्वरूपाचा असेल. 55 पार केले आणि पुन्हा एक बॉल मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल गेला सीमारेषावर. खणखणी असा प्रशांतचा षटकार. फटक्यामध्ये उठतं मोठं वजन आणि धावा मिळाल्या तब्बल अर्धा डझन.
आणि समीकरणामध्ये होतोय बदल. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे ती शिवांश इलेव्हन संघाला. 6 बॉल आणि 14 धावा. काहीसा हाय व्होल्टेजचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर का हेमंत गोरलेने षटकार ठोकला या बॉल मध्ये तर आजचे प्रमुख आयोजक जर का हेमंतच्या बॅट मध्ये षटकार आला तर रविराज भगत जर का हेमंत गोरले याने जर काही मॅच जिंकून दिली तर प्रमुख आयोजक आपले रवी भाऊ भगत यांच्याकडून रोख रक्कम 2000 आपल्याला लागू होतील. तर संघनायक ओमकार या ठिकाणी आलं, जबाबदारीचा षटक घेऊन आलाय तो ओमकार. 6 बॉल आणि 14 धावा वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून निर्णायक षटक घेऊन आलाय तो ओमकार. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी शिवांश इलेव्हनला रोखतो का ओमकार. सचिन सरांच्या मनाची धाकधूक वाढत चालली आहे. मैदानाचा काहीसा चेकअप केला जातोय कारण की सामना नक्कीच या ठिकाणी हाय व्होल्टेजचा पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे ते शिवांश इलेव्हनच्या. दोन्ही फलंदाज मुक्कामपोस्ट राजापूरचे शेमंत आणि प्रशांत अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते. पाहूया पहिलाच बॉल ओमकारचा आणि उत्कृष्ट बॉल अप्रतिम दर्जाचा 1000 रुपयाचा बॉल होता ओमकारचा आणि हेमंतला बाद केलंय या ठिकाणी ओमकारने. संघ नायक आहे हे सांगून देतोय. यासाठीच मी संघाची जबाबदारी घेतली होती आणि यासाठीच मी गोलंदाजीसाठी आलो होतो. 6 बॉल 14 आणि आता समीकरण राहिले ते 5 बॉल 14. शहाजीराजे भोसले यांच्याकडून 1000 रुपये देखील लागू होत आहे या संघ नायकाला. शहाजीराजेंनी आपलं मानधनाचं पॉकेट लवकरात लवकर आयोजन कक्षाकडे घेऊन यायचं आहे. पाहूया सामना खूप हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 14 कोण हिटर येतो बघूया. प्रशांत आल्या 2 बॉल मध्ये 1 षटकाराने 1 चौकार ठोकला. तो फलंदाज अजूनही नॉन स्ट्रायकला आहे. तर पाहूया फलंदाज कोण आलाय. कोण आहे नाही प्रत्येक विकेट हा 1000 रुपयाचा आहे. शिवांश इलेव्हनच्या फलंदाजानं रोख रक्कम 1000 रुपये लावून आलेत. रोहन साबळे नवीन फलंदाज आणि 5 चेंडू समीकरण आहे ते 14 धावांचं. रोहन कशा प्रकारे योगदान आपल्या संघासाठी देतो कारण की 5 बॉल. पाहूया ओमकारचा पुढील बॉल आणि हा काहीसा वाईट बॉल दिशा भरकटलेला बॉल होता. 1 धाव नक्कीच मिळेल या ठिकाणी आणि 5 बॉल आणि 13 धावा. संघ नायक स्वतः गोलंदाजी मार्क वरती आहे. जबाबदारीचं षटक हाताळतोय ओमकार. पाहूया कशा प्रकारचं योगदान आपल्या संघाला देईल आणि हा तटवायचा प्रयत्न परंतु ताकद कमी पडली. पाहूया क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. 2 धावा पूर्णपणे झालेल्या आहेत. नक्कीच 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 38. 4 बॉल आणि 11 धावांचं समीकरण. 4 बॉल 11 धावा. तसं बघाल तसं पाहिलं तर 2 षटकारांचा गेम उरलाय परंतु क्रिकेट आहे मित्रांनो काहीच सांगू शकत नाही. कोणीच याची भविष्यवाणी करू शकत नाहीये. सामना पाहण्यासाठी क्रिकेट रसिक जमा झालेले आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. 4 बॉल 11 आणि हा पुन्हा काहीशी दिशा भरकटली आहे आणि 4 बॉल 10 समीकरण झालेलं आहे. ₹1000 रोहन आहे तर ₹1000 प्रशांत आहे. पाहूया पुढील बॉल ओमकार टू रोहन कशा प्रकारचा असेल आणि पुन्हा काहीशी दिशा भरकटली आहे. ओमकार प्रेशर मध्ये खेळतोय का या ठिकाणी असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. पाहूया पुन्हा एक अतिरिक्त धाव मिळाले. 4 बॉल आणि 9 धावांचं समीकरण अजूनही मैदानामध्ये उभं आहे. काहीसा प्रेशर मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते ती ओमकारची
कारण हा शेवट आहे. ओमकार वर जबाबदारी आहे ऍज अ कप्तान म्हणून. काहीसं सिनियर खेळाडूकडून काहीतरी टिप्स दिल्या जात आहे सॅम्युअल शिवा यांच्याकडून. ओमकारला काहीसं कान मंत्र दिला, त्याचा फायदा घेतो का ओमकार पाहूया. पण तेवढ्या तोडीचे फलंदाज आहे तो रोहन. पाहूया रोहनच्या बॅट मध्ये मोठा फटका येतो का. जर तरचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आणि हा पुन्हा आल्यासारखा भिरकावून दिला. बॉल गेला सीमारेषा पार. खणखणीत असा षटकार आणि षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 3 धावांचं समीकरण शिल्लक आहे. कामोड्याचा एक मोठा नावलौकिक असा खेळाडू गिरीश चिमणे, कामोड्याचा कॅप्टन, जय हनुमान संघाचा कॅप्टन या ठिकाणी मैदानामध्ये आहे. काहीसा कानमंत्र नक्कीच दिला जाईल. जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. याची प्रत्येक दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. परंतु सामना आहे 3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे ती शिवांश 11 संघाला. पाहूया पुढील बॉल. अप्रतिम आणि अप्रतिम आई काहीसा शेवाळेकडून कॅच ड्रॉप झालेले आहे आणि हा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्यात आणि हा सामना जिंकून दिलाय तो शेवाळ्याने आणि शिवांश 11 पोहोचलाय तो सेमी फायनलच्या ठिकाणी. अप्रतिम दर्जाची फलंदाजी ते प्रशांतच्या आणि